सेनगाव तालुक्यातील कनेरगाव सर्कलमधील शेतकऱ्यांना जे आहे ते राज्य महामार्ग गेला आणि त्याच राज्य महामार्गावरतून पांधन रस्त्याचा विचार न केल्याचा आरोपामध्ये शेतकरी जे आहेत ते हिंगोली शहरातील उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग हिंगोली यांच्या कार्यालयासमोर आंदोलन सुरू केलेले आहे। आणि या आंदोलनाला ज्यांनी काही पाठिंबा दिला त्यांच्या इथं जेवणाची व्यवस्था ही चूल मांडून करण्यात आली। त्याचबरोबर आंदोलक जे आहेत ते स्वतःचे गुरं घेऊन जे आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी दाखल झाले आहेत। या ठिकाणी आंदोलकांनी ह्याच कार्यालयासमोर गुरंही बांधलेत। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महिलाही या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत। आपले गुरंढोरसह शेतकरी या ठिकाणी दाखल झाले आहेत। मागच्या काही तासापासून या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलक जे आहेत ते त्यांच्या भूमिकेवरती ठाम आहेत। आपल्यासोबत काही आंदोलक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहेत। काय सांगाल, कुठल्या संदर्भात आंदोलन आहे आणि काय मागणी आहे प्रमुख? या ठिकाणी राज्य महामार्ग आहे हिंगोली आजेगाव रिसोड। या ठिकाणी माळशी हे गाव आहे, गावाशेजारी एक लगत पूल आहे। 2 वर्षापूर्वी तिथे फरशी पूल होता। या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने मे महिन्यामध्ये एक पूल बांधलाय। त्या पुलाची उंची आता 10 फूट झाली। मागील त्या पुला शेजारून एक पांधन रस्ता होता, आजेगाव पांधन रस्ता, आणि त्या पांधन रस्त्यावरून हजारो शेतकरी जातात। पण आपण पाहिलं असेल या सार्वजनिक बांधकामाच्या दुर्लक्षणामुळे आज त्यांचं ते काम बंद पडलेलं आहे आणि 2 महिन्यापासून शेतकऱ्यांना भेटी देण्याचं काम केले। आज आमचे पिकं पूर्ण वाढलेत, कारण पिकाला खत देता येणं, त्या ठिकाणी फवारणी करता येणं, कोळपणी करता येणं, आणि त्यामुळे शेतकरी असं ठरलं की यावर्षी तर पीक येणारच नाही। पण सर्व आम्ही या ठिकाणी 7 तारखेला निवेदन दिलं, 14 तारखेला निवेदन दिलं, 23 तारखेला निवेदन दिलं। यांनी आमच्या पूर्ण निवेदनाला केरा टूप दाखवली। आणि जेव्हा 3 महिन्यापासून काम आहे, प्रत्येक वेळेस शेतकरी गेले बा 15 रस्ता म्हणले की फक्त 2 दिवसात करायलो, 2 दिवसात करायलो, असं आतापर्यंत यांनी आम्हाला जवळपास 100 वेळेस म्हणलेत। आणि आज पाहिलं असं सर्व शेतकरी आमचे गुरं ढोरं महिला पुरुष, कारण पाहिलं असेल त्या पांधन रस्त्यावर काही शेतकरी लोक शेतात राहतात आणि त्यांचे लेकरबाळा सुद्धा शाळा बंद झालेली आहे। आणि यामुळे आम्ही सर्व या ठिकाणी बसलो। निश्चित तुमच्या माध्यमातून सांगू शकतो, या ठिकाणचं पूर्ण सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सुदेश देशमुख, संबंधित इंजिनियर यांच्या दुर्लक्षणामुळे शेतकऱ्यांना उपासमारीची वेळ आली आहे। आमच्या पिकाचा पंचनामा करावा, आमच्या पिकाची पूर्ण पंचनामा आम्हाला भरपाई करून देण्यात यावी। निश्चितच त्या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी रस्ता तात्काळ करून द्या। जोपर्यंत रस्ता होणार नाही सर्व शेतकरी आम्ही या ठिकाणी हटणार नाही। या ठिकाणी आम्ही जेवण चालू केलंय आणि या ठिकाणी जोपर्यंत मी रमेश शिंदे व रामेश्वर बर्डे आम्ही दोघं उपोषण करताय, बाकी शेतकरी पूर्ण ठी आंदोलन करतायत। काय काका, काय मागणी घेऊन तुम्ही बसलायत? आणि ही मागणी आम्हाला फक्त रस्ता पाहिजे। आमचा रस्ता पहिल्यापासून चालू होता, दिवस पहिल्यापासून आता ते फरशी पूल झाल्यामुळं आमचा पांधन रस्ता बंद झालेला आहे। तेव्हापासून आम्ही 2 महिने झाले शेतात गेलोच नाही, म्हणजे जाताच येत नाही शेतामध्ये, बाया घुसत जातात। त्याचे हे आंदोलन कसं चालणार आहे, किती दिवस चालणार? जोवर आमचा रस्ता खुला होत नाही तोपर्यंत आम्ही चालूच ठेवणार। जोपर्यंत आमचा रस्ता खुला होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरू ठेवणार असल्याचं या ठिकाणी आंदोलक सांगतात। काही महिला पण सहभागी झाले आहेत। काय सांगाल काकू, किती वेळ आंदोलन चालू आहे आणि काय मागणी आहे तुमची प्रमुख? आमची उद्याच्याला झालं पाहिजे आमचं तयार। काय अडचणी आहेत? आम्हाला अडचणी, रस्त्याची अडचणी, लेकरा बाळाला अडचणी, शाळेला अडचणी, सगळ्या गोष्टीला अडचणी। आमची शेतात जाता येईना आम्हाला 2-3 महिने झाली। निश्चितच महिला पुरुष जे आहेत ते या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत। अनेक समस्यांना या शेतकऱ्यांना महिलांना समोर जावं लागत आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणी बसून राहणार असल्याचं आंदोलकांनी सांगितलं आहे। कॅमेरामन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।